नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, जर आपण आता रामाच्या पालखीला आलेले आहेत, म्हणजे जत्रा भरलेल्या आहे आमच्या इकडे अर्नाळ्यात, तर ती तुम्हाला दाखवतो. आपले पालखी कशी सजवतात वगैरे, आणि आपली पालखी निघणार आहेत रात्रीची निघते आणि पुढच्या दिवशी दुपारी ती मंदिरामध्ये पोचते. तर तुम्हाला दाखवतो. आता जत्रेमध्ये आपण फिरायला वगैरे आलेले आहेत. आदर्श भाई तर गाईस, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. तुम्हाला दाखवत राहील पालखी कशी फिरते आणि पालखीला किती गर्दी आहे तेही तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला नक्की विसरू नका. तर गाईस, तुम्ही बघू शकता आपल्या अर्नाळा कोळीवाड्यातून आपली पालखी निघालेली आहे. इकडे आमच्या समोरच पालखी तुम्ही बघू शकता किती गर्दी पडलेली आहे. तुम्ही बघू शकता फक्त पालखी खांद्यावर घेण्यासाठी एवढी गर्दी पडलेली आहे. गाईस, तर ही पालखी आता आपल्या मेन नाक्यावर जाणार आहे, अर्नाळा नाक्यावर जाणार आहे. ही पालखी तिकडे मिळणार तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मिळण वगैरे होते. भरपूर गर्दी झाली या साईडला सुद्धा. बघा इथे आता जरा पुढच्या दिशेला पूर्णपणे गर्दी झालेली आहे, म्हणजे जत्रा वगैरे भरलेली आहे इकडे या साईडला. जसं तुम्ही बघू शकता आत्ता आम्ही आलेले आहेत आमच्या नाक्यावर, मेन नाक्यावर. म्हणजे आता इकडे दोन पालखीचं मिलन होणार आहे, त्यासाठी पब्लिक वगैरे किती बघायला आलेले आहे. या दोन पालखीचं मिलन तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता मिलन बघण्यासाठी पूर्ण आपल्या अर्नाळा गावातील पूर्ण पब्लिक इकडे पूर्ण जमा झालेले आहे. रोड पूर्ण पॅक झालेलं, काहीच दिसत नाही आजूबाजूला. फक्त पब्लिक पूर्ण मिलन बघण्यासाठीच फक्त थांबलेली आहे. गायचं तुम्ही बघू शकता पूर्ण पब्लिक आतुरतेने वाट बघत आहेत पालखीची. म्हणजे आत्ताशी 1:30 वाजलेले आहेत आणि पालखी आता आपली पोचलेलीच आहे. म्हणजे ह्या आपल्या कोलीवाड्यातील जी पालखी आहे ती सुद्धा आपल्याला आता येताना दिसते. एक पालखी आपल्या जवळच समोरच आहे आणि दुसरी आता आपली कोलीवाड्यातली अर्नाळा कोलीवाड्यातली जी पालखी आहे ती सुद्धा आलेली आहे. तुम्ही बघू शकता पब्लिक आता तिकडची सुद्धा आपल्याकडे येत आहे. भरपूर गर्दी सुद्धा झालेली आहे, पालखी सुद्धा आलेली आहे. तुम्ही बघू शकता. बंद करा, चालूच ठेवा. अँगल गेला संपला. तर गाईस, तुम्ही बघू शकता आता पालखी फायनली आपले नाक्यावर, मेन नाक्यावर दोन्ही पालख्या एकत्र आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एका साईडला एक पालखी आणि दुसऱ्या साईडला सुद्धा दुसरी पालखी सुद्धा आहे. आता इकडे मिलन होणार आहे, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे होणार आहे मिलन. तर गाईस बघा, एक पालखी आपली कोलीवाड्यातली आलेली आहे आणि एक पालखी अर्नाळा गावातील. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता मिलन होते. गाईस, तुम्ही बघू शकता किती गर्दी पडलेली बघा गाईस. पूर्णपणे आता दोन पालखींचं मिलन बघण्यासाठी बघा गॅस, तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी झालेली इकडे मिलन बघण्यासाठी. तर गॅस फायनली दोन्ही पालखींचं मिलन तुम्ही बघू शकता. दोन्ही पालखीचं मिलन कशा प्रकारे होते. गाईस 2 सेकंदात पूर्ण पालखीचं मिलन सुद्धा झालेलं आहे. आता आपण चाललेलं आहे पालखीचे पाया पडायला. भरपूर गर्दी झालेली आहे गाईच. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्या पालखीमध्ये श्रीरामाची मूर्ती आहे बघा गाईच. तर आता फायनली आपल्या पालखीचे पाय वगैरे पडून आपण आता निघणार आहेत पुढे, कारण की भरपूर गर्दी झाली. तुम्ही बघू शकता पूर्ण पब्लिक बँडवर नाचतोय. जसं तुम्ही बघू शकता बँड वगैरे वाजत आहे इकडे आणि पूर्ण पब्लिक वगैरे पूर्ण जाम झालेले इकडे नाचतात आहेत पब्लिक वगैरे तुम्ही बघू शकता.
पूर्ण पब्लिक नाचते. एका साईडला आपली पालखी सुद्धा निघून गेलेली आहे आणि तरी सुद्धा इकडे नाक्यावर, मेन नाक्यावर एवढी गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता. उभी राहायला सुद्धा जागा नाही. पूर्ण चारी बाजूला आपली पब्लिक उभी आहे. एका साईडला पब्लिक नाचते आणि गर्दीमध्ये आम्ही सुद्धा पूर्ण चेपून गेलेले आहेत तुम्ही बघू शकता. पूर्ण गर्दी झालेली आहे गाईच. जसं तुम्ही बघितलं असेल किती गर्दी होती. पूर्ण चारी बाजूला पूर्ण गर्दी झालेली, म्हणजे पूर्ण जे अर्नाळा गावातली जेवढी पब्लिक होती ते एका साईडला, आणि विचार करत चालायला सुद्धा जागा नव्हता तिकडे. याचा आता आम्ही पूर्ण थकलेले आहेत, कारण एवढे चिमटलेले आम्ही आतमध्ये. उभीला सुद्धा चान्स नव्हता. यशला खांद्यावर घेऊन व्हिडिओ काढलेले आम्ही. भरपूर थकलेले आहेत. आता आम्ही निघालेले आहेत घरी, कारण एवढी गर्दी आहे. बँजो पार्टी वगैरे आहेत नाक्यावर वगैरे, पण तरी सुद्धा आम्ही निघाले तिकडून. गरम सुद्धा भरपूर गरम होते त्यासाठी. तर काही तुम्ही बघितलं असेल आता केवढी गर्दी होती वगैरे. आम्ही आता पूर्ण निघाले आहेत, घरी आलेले आहेत सर्व. बघा सगळ्यांचे टी शर्ट वगैरे वन साईड आम्ही केलेले. आदर्शचं टी शर्ट मी घेतलं आहे आणि माझं टी शर्ट आदर्शने घेतलं आहे. तर आता पूर्ण मजा वगैरे झाली. पूर्ण आपण जत्रा वगैरे फिरून वगैरे आलेले आहेत. तर तुम्ही आपला ब्लॉग बघितला असेल. ब्लॉग कसा आवडला आपला तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काहीच लाईक पहिला करा, सबस्क्राईब करा गाईज. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलला आता किती 1200 सबस्क्राईबर आता पूर्ण झालेले आहेत. काय बेल आयकॉन आहे, घंटा दाबा, घंटा बेल आयकॉन टाका. तर गाईज चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. सब्सक्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, पण करा. आणि तुम्ही सत्यानाश करा, पण काहीतरी करा, आम्हाला सपोर्ट करा आम्हाला. चला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.